केंद्रीय सड़क परिवहन व राजमार्ग मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से नागपुर में राष्ट्र संत तुकडोजी महाराज की भजन परंपरा को आगे बढ़ाने के लिए विदर्भ स्तरीय खासदार खंजरी भजन स्पर्धा का आयोजन किया जा रहा है। खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति की ओर से 5 से 7 अगस्त तक सकरदरा स्थित श्री संताजी सभागृह में यह प्रतियोगिता होगी। इसमें भजन मंडलों को राष्ट्र संत तुकडोजी महाराज के भजनों के साथ प्रबोधन और राष्ट्र सेवा पर आधारित 2 भजन प्रस्तुत करने होंगे। प्रतियोगिता की महाअंतिम फेरी 9 अगस्त को रेशिमबाग के कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में होगी। विजेता पक्ष को 51,000 रुपए समेत विभिन्न नगद पुरस्कारों से सम्मानित किया जाएगा। ऐसी जानकारी खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति ने एक पत्रकार परिषद के दौरान साझा की। माननीय खासदार अपने नागपूरचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितिनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने मागच्या वर्षीपासून खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन करणं सुरू केलेलं आहे। गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे मिळून याचं आयोजन करतात। मागच्या वर्षी यशस्वीपणे 287 टीम्स विविध भागातून आणि आपल्या विदर्भातल्या आल्या होत्या। यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात या चमू याच्यात मंडळ जे आहेत भजन मंडळ येतील असा आमचा विश्वास आहे। ही खंजरी भजन स्पर्धा 5, 6, 7 ऑगस्ट या दिवशी आपले संताजी सभागृह सकरदरा येथे आयोजित करण्यात येणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही स्पर्धा राहील आहे। त्याच्यानंतर 9 ऑगस्टला अंतिम फेरी होईल, जी महाअंतिम फेरी राहील आहे। साधारणतः पहिलं बक्षीस हे 51,000चं आहे, तर 7वं बक्षीस जे आहे हे 7,000चं आहे। अशा पद्धतीने भरघोस बक्षीस आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक जे 10 बक्षिसं जे आहे ते उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात येणार आहे, 5,000 रुपये रोख। त्याचप्रमाणे जे मंडळ नागपूर जिल्ह्याच्या बाहेरून येणार आहे त्यांना येण्याकरता 4,000 रुपयाचं मानधन देण्यात येणार आहे। जे नागपूर शहरातून मंडळ येतील नागपूर जिल्ह्यातून त्यांना 2,000 रुपयाचं मानधन हे मंडळांना देण्यात येणार आहे। साधारणतः गडकरी साहेबांच्या मनामध्ये हे सगळे संकल्पना असतात। राष्ट्रसंतांचं या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये फार मोठं योगदान आहे। मुलांना चांगले संस्कार व्हावे याकरता त्यांचं फार मोठं योगदान आहे। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फार मोठं त्यांचं योगदान आहे आणि म्हणून ते आपले राष्ट्रसंत म्हणून त्यांनी जे काही संकल्पना मांडलेल्या आहेत त्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित व्हाव्या या दृष्टीने आदरणीय गडकरी साहेबांनी हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि ते सगळं आयोजन यशस्वी करण्याकरता आमची ही सगळी टीम जी आहे ही कार्यरत आहे। आता होईल ना, मी मागच्या वर्षीच सांगितलं, आता उद्यापासून तर 25 तारखेपर्यंत एनरोलमेंट होईल आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही राहणार।